नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज चाललो आम्ही मुसेखेडले कार्यक्रम आहे. हे पदयात्रा आहे. आज दिंड्या वगैरे निघते इथून, पालख्या वगैरे. तर आम्ही चाललो मुसेखेडले. तर आम्ही आलो आता उदापूरच्या तेवढ्यात आलो. दादा इथून आहे पूर्ण चक्का जाम, पूर्ण दिंड्या इथं. तर समोर काही जाताना तिकडून आता तर ते म्हणे सुरडी मार्ग जा. तर आम्ही आता इकडे सुरडी मार्ग जातो आम्ही. चला तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे इथं. पूर्ण दिंड्या आहे पूर्ण रस्त्यानं. आणि इथं केळं गिळं वाटप चालू आहे. केळीचं वाटप चालू आहे. फराडी चिवडा वगैरे ज्यांना उपास आहे त्यांना इथं वाटप चालू आहे. पूर्ण रोडनं अशा पालख्या आहे पूर्ण रोडनं. त्याच्यामुळं गाड्या वगैरे पूर्ण अटकल्या. इथं गाड्या जात नाही समोर पालख्या असल्यामुळं. चला तुम्हाला दाखवतो. पोलिसांचा पण बंदोबस्त आहे इथं. हे पहा पोलिस, हे सगळं पूर्ण जाम झालंय. हे पहा इथं केळं वाटप चालू आहे. आता मी केळं घेतो इथून. द्यावं दादा. घे ना घ्या केळं. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता मुसेखेडमध्ये. फायनली आम्ही आलो आता या मंदिरापाशी, यशवंत बाबाच्या दरबारात. आता जातो दर्शन करायला मंदिरात, कारण नंतर गर्दी पडणार आहे. त्याच्यानं पहिले दर्शन करून घेतो. तुम्ही करून घ्या. चला तर मग. हे माझे फ्रेंड भेटले मला आता इथं. फॅन होय माझे व्हिडिओ पाहत असते म्हणते सगळे. काय करा रे बा इकडं. हा यशवंत बाबाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. अंदर यशवंत बाबाची समाधी आहे. आता चाललो आम्ही समाधीचं दर्शन घ्यायला. चला तर मग. आता आलो आम्ही यशवंत बाबाच्या समाधीवाशी. तुम्ही दर्शन करून घ्या समाधीचं यशवंत बाबाच्या. अरे आठ मध्ये नका देखो. दर्शन वगैरे झालं आमचं. आता आम्ही निघालो आता मंदिराच्या बाहेर. आता इकडे भजन वगैरे चालू आहे. तिथं बसतो थोडा वेळ, नंतर काला वगैरे घेतो. आता जेवण झालं आमचं. आम्ही आता बसलो इथं निवांत अल्लग जेवण झालं आमचं. आता बसलो आम्ही आता इथं. साईडनं नदी आहे. चालणं घेऊन आमचं टाईट जेवण झालं. तर निवांत बसलो आम्ही आता इथं. आमचं दर्शन वगैरे झालं. आता जेवण वगैरे केलं आम्ही.
आता निघतो आम्ही इथून मुसळखेड्यातून निघतो आम्ही. तर हे म्हणजे आता गव्हाणकोंडले जाऊ. पाहतो आता गव्हाणकोंडले जर गेलो तर मग तुम्हाला सांगतोच नंतर. यशवंत महाराजचे दर्शन घेतले आम्ही. आता आलो आम्ही कपिलेश्वर मंदिरात, इथं गव्हाणकुंडले. आता इथं दर्शन घेतो महादेव महाराजचं. चला. चला. हे बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे भुयार बंद आहे आता. आता काय करता, आता भैरूनच दर्शन करावं लागेल. चला भैरूनच दर्शन करून घ्या. आता बंद आहे म्हणते ते, काम चालू आहे तिकडे. मंदिराचं काम चालू असल्यामुळं आम्ही दर्शन घेऊ शकलो नाही, कारण शिवजीची पिंड आहे अंदर भुयार आहे. आम्ही भुयारात काही जाऊ शकलो नाही, कारण ते काम चालू आहे तिकडे भुयाराचं. बाहेरूनच दर्शन घ्यायला लागलं. तर आम्ही आता कपिलेश्वर देवस्थानमध्ये गेलतो आणि दर्शन केलं तिथं महादेव महाराजचं वगैरे. आणि आता निघतो इथून गव्हाणकोंड मधून निघतो गावाले. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करण्यात विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.